माहेरशिवाय कोणच नसतं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला तर सध्या कोणच राहिलेलं नाही, त्यामुळे आहे त्याच्यात समाधान आता मानून घेते। शुभ सकाळ सगळ्यांना, स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। 4 दिवस व्हिडिओ आलेला नाहीये, माहिती आहे मला का नाही आलेला, तर आई पप्पा आले होते घरी आणि मी नाही का ठरवलं होतं की आई पप्पा आले ना की शक्यतो पूर्ण वेळ त्यांच्यासाठीच ठेवायचा। हे की असं भांडे आल्याला पप्पा खाली जा ना बाबा निघ ना। व्हिडिओ बनवायला लागला नाही की कोण ना कोण डिस्टर्ब करतो, तर झालं असं बंद करा परत चालू करते मी। शुभ सकाळ सगळ्यांना, स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर 4 दिवस व्हिडिओ आलेला नाहीये, का आलेला नाहीये त्याचं कारण पण सांगणार आहे मी। तर काय झालं होतं, आई आणि पप्पा आले होते तर मी ठरवते की त्यामुळे 4 दिवस मी पण जरा एन्जॉय केला, सगळ्यांनीच एन्जॉय केला। तर आता वेळ झाली आयुषला शाळेतून आणण्याची, तर मी चालली शाळेमध्ये आणि त्याच्या आधी मी कसा ड्रेस घातलाय मस्तपैकी बघा सगळ्यांनी। येल्लो आणि मस्त असं फ्रॉक टाइप ड्रेस घातलाय, मला तो खूप आवडला। चला आता निघू, कारण आयुष वाट बघत बसेल आपली शाळेमध्ये। आयुष आला शाळेतून, आज दप्तर नव्हतं घेऊन गेलं ना। शनिवारची सकाळ शाळेत जायची मजा वेगळी असते की नाही। हा हे बघ राहिलेला डबा खात्यात परत खाल्लं नाही आज। एवढी छान भेळ दिली होती मी डब्याला, छान आहे का खायची अजून? वल्ली भेळ पण खाऊ शकतो, आपल्याकडे चिंचेचं पाणी पण आहे, पाणीपुरी केली होती आई पप्पा आले तेव्हा, त्याच्यामुळं मग ते पण आहे घरामध्ये आणि पाणीपुरी पण करायची मला आहे ना बरं का खायला। म्हणजे पाणीपुरीचं सगळं अवेलेबल आहे, फक्त रगडा बनवायचा आहे। तर आता मी याला रगडा बनवते म्हणजे यांचं जेवण सगळं एकदाच होऊन जाईल, म्हणजे स्वयंपाक काय वेगळा करायची गरज नाहीये। आणि तू चेंज कर पहिलं, मन्या कुठे आहे? आमच्या मन्याचं नाव मन्या म्हणतो का माहितीये का, कारण ह्याचं नाव अभिमन्यू आहे, मग आम्ही त्याला लाडणी मन्या म्हणतो। मन्या आहे की नाही गुंडू? हा तर बघा त्याला पण पटलं। 4 दिवस गॅप पडला ठीक आहे, पण काय हरकत नाही, काय काय येतच राहतं मध्ये आधे। आणि कसं घरात माणसं वगैरे असं की नाही का त्यांचं जरा करणं महत्वाचं असतं नाही का, जेवण वगैरे काय आवडतं काय नाही, त्यामुळे मग मी व्हिडिओ बाजूला ठेवला होता आणि पूर्णपणे त्याच्यातच लक्ष घातलं होतं। आणि माझा ड्रेस कसा वाटतो ते कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का। संध्याकाळ झाली आता आणि आज आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, तर पाहुणे येणार म्हणल्यावरती काय ते चांगलं आणलं पाहिजे। तर मी चालले भाजीला घेऊन येऊ मस्त, ते सगळे याच्यात मग स्वयंपाक वगैरे करून ठेवू। मग आल्यावरती होतं असं, पाहुणे आले की आपण किचन मध्ये काम करत बसतो आणि मग पाहुणे आपले म्हणजे बोलायलाच वेळ मिळत नाही त्यांच्यासोबत, मग काय अर्थ आहे। मग माझं असं डोक्यात चाललंय की पाहुणे येईपर्यंत आपले स्वयंपाक वगैरे उरकून ठेवायचं आणि ते आल्या गप्पा मारायच्या आणि त्यांच्यासोबत जेवण करायचं।
टाका युट्यूबला टाका तिला पाहुणे आले की त्यांचं मग कसं आपण पाहुणचार करण्यामध्ये जरा व्यस्त असतो, पण पाहुण्यांचा पाहुणचार एकदम व्यवस्थित झाला. पाहुणे म्हणजे माझा भाऊ होता आणि माझे चुलता चुलती वगैरे होते, तर ते आले मस्तपैकी जेवण बिवण मस्त झालं, थोडा डान्स केला आणि एकदम मजेत आली. नाश्त्याला खाऊ घेऊन आले होते है ना बाळा. काय खाऊ आणलं होतं तुला? मिठाई. मिठाई. कशी मिठाई आहे? आवडली तुला? खायची. आणि साडी आणली होती मला. ही साडी ॲक्च्युली भाऊबीजला राहिली होती मला द्यायची, तर भाऊबीजला मी गेलेच नव्हते कारण त्या पिरियडमध्ये ना माझी तब्येत पण बरी नव्हती, मला अशी गालफुगी वगैरे आली होती, त्यामुळे मग मी भाऊबीजला गेलेच नाही. मग त्यांनी अशी साडी आत्ता मला येताना मग घेऊन आले ते. तर अशी साडी आहे बघा. धराव कॅमेरा. तर अशी साडी आहे छान छान. आता नेसल्यावरती बघतालच तुम्ही सगळे, हे की नाही. ये देखो कशी वाटते साडी आणि कसा कलर वगैरे कसा वाटतो ते सांगायला विसरू नका कमेंटमध्ये. तर साडी आणली ॲक्च्युली भावाकडनं. ही भाऊबीजीची साडी आहे माझी. त्यांनी बरेच दिवस आणून ठेवली होती पण मीच गेले नाही. मी ठरवलं होतं जोपर्यंत तो माझ्याकडे येत नाही ना तोपर्यंत मी जाणारच नाही. पण फायनली सगळे आले. आता मी जाईन मध्ये आधी भेटायला, कारण कसं असतं शेवट माहेर, मुलीला माहेरशिवाय कोणच नसतं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला तर सध्या कोणच राहिलेलं नाही, त्यामुळे आहे त्याच्यात समाधान आता मानून घेते. आणि मेन म्हणजे पहिली गोष्ट मी अपेक्षा कोणाकडनंच करत नाही. मी खंबीर आहे आणि मी स्वतःला असं एकदम खंबीर बनवते, त्यामुळे मला काही एवढं मी अपेक्षा करत नाही कोणाकडनं. तर ठीक आहे, त्याने छान साडी आणली, छान मी पण पाहुणचार केला आणि आता लय दमले मी, कारण भांडे वगैरे सगळे वहिनींनी करू लागले मला थोडंफार. तसंच आवरून आता मस्तपैकी झोपू. आणि आजचा व्हिडिओ काही एवढं हे झाला नाही, शॉर्टच झालं थोडंसं म्हणायला गेलं तर. आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनची घंटी नक्की दाबा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.